मित्रांनो, आज मैदान पार पडतंय विठ्ठल केसरीचं कातर खटाव या ठिकाणी एक आदत एक बैल आणि त्या मैदानामध्ये एक रॉकी नावाचं आदत वासरू आहे आणि या आदत वासरानं प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि काय गाडी पळाली. आपल्यासोबत रॉकी बैलाची टीम आहे. आपण जाणून घेऊया नक्की हे कुठलं वासरू आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी लकी शेठ सासपडे आहे. माझ्या नावानं पळतो वासरू. शूटर बँक महाराष्ट्र राज्य व्यापूर यांच्यापेक्षा असतं सांभाळायला. काय सांगाल, एवढंसं छोटंसं वासरू आणि त्याने आज सेमीमध्ये एक बकासूर देव होता, बाकी सगळे महारथी होते आणि त्या सेमीमध्ये निकाल घेऊन एक नाव केलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये. काय सांगा? काय नाही, वासरू पळतं पण ह्यांची नंतर ह्यांचं सगळं श्रेय ह्यासनी जातं, कारण आम्ही इथं नसतोच. आम्ही तर नुकतं घेऊन द्यायला पण आम्ही असतो बाहेरच. ही सगळी टीम आहे आमची, तीच करते ती, तीच सांभाळते, तीच सगळं करते ते. त्यांनी सगळं म्हणजे व्यायाम द्यायला म्हणा, कुठं म्हणजे हे करायला त्यांचं तीच असते ती. आजचा पहिरा कोण होता याचा चरेगावचा स्वामी. चरेगावकरांचा स्वामी आणि आपला रॉकी हा पहिरा कधी जुळून आलेला? ह्याला अमरापूरला जुळून आला, तिथे 1 नंबर गेलेला मी. कधी मैदान झालेलं हे मागल्या महिन्यात 1 महिना दीड महिना झाला. 1.5 महिन्यापूर्वी मित्रांनो मैदान पार पडलेलं अमरापूर फाटीवरती. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेली ही जोडी आहे आणि हीच जोडी पळवायचा झालेली. कशा घेतलं, गाडी चांगली पळली होती आधी. मग बऱ्याच दिवस झाला आमच्या मनात पडतं, पण आला जुळून पाहिजे केला. काय सांगाल, कुठल्या गटामध्ये आज गाडी पळली सकाळी? 30 मध्ये. 30 नंबर गटामध्ये. 30 नंबर गटामध्ये पळतं. 7 नंबर तासावर पळली होती. पब्लिकच गाडी होती. आणि सेमीला 6 नंबर तास होता. ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं की काय आज हाय मनामध्ये? नाही, गाडी आमची अमरापूरचा जो 1 नंबर होता तो डोक्यामध्ये विचार होता का? चालला होता उद्या म्हणलं गाडी चांगलीच पळते, कारण आमच्या मनातच होतं गाडी पळावी माघारी. आणि चांगली पळली का, म्हणजे गटाला चांगली पळली गाडी. त्यामुळे राहा, पण सेमी आमचा टॉप निघाल्यामुळे जर आम्हाला पण थोडं हे होतं, म्हणून करून दाखवलं त्यांनी. काय सांगाल, एवढा मोठा सेमी बद्दल काय सांगाल? तो तर देवच आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार आपण. म्हणजे एक आम्हाला पहिल्यापासून धाकधूक होती, कारण सगळीच मोठी बैल होती. बकासूर होता म्हणलं, आम्ही ह्यात राहा, म्हणजे आम्ही सेमीत आलो तीच आमच्यासाठी मोठी बात आहे की त्यांच्या सेमीत आम्ही पहिल्यांदाच पडलो आहे. आम्हाला म्हणजे असं चान्स पण कुठं येणार पण नाही. त्या संघ पळायचा जर चान्स येईल मागं पुढं नाही येईल त्याचं काय नाही, पण त्यांच्या संघ त्याच्या सेमीत पळायचा चान्स तरी भेटला, त्याचा आशीर्वाद तरी लागला. आता थोडंसं इतिहास सांगा की कुठलं वासरू आहे, खरेदी कुठून केलेलं आहे? ही आम्ही गाडीतनंच घेतलेला आहे, पुसेगावमध्ये घेतलेला आहे. कधी घेतलेलं? मैदानी दिवशी. पुसेगावच्या मैदानी दिवशी खरेदी झालेली याची. हां. बरं, तिथून कसं काय नक्की सांभाळ वगैरे कसा त्याचा? सांभाळ काय, बाई आपला अजून एक बैल आहे ना शूटर म्हणून, 20 लाखाची खरेदी आहे ती. तो पण नंबरातच आहे. श्रीनाथ केसरीला पण राहिलेला फॉर्च्यून मैदानाला. तो मित्रांनो 20 लाखाची खरेदी आहे. आणि थोडंसं शूटरबद्दल थोडंसं सांगा माहिती. शूटर तरी आता काय 2 महिने झाला आम्ही काय मैदान काढला नाही, जरा आजारी असल्यामुळे. त्याचा इतिहास सांगा थोडासा. त्याचा इतिहास म्हणजे आम्ही घेतला 20 लाखाला, म्हणजे खरेदी झाली आमची. तर 20 लाखांनंतर परत भरपूर लोक म्हटले की बाबा लय महाग घेतला, एवढा महाग नाही घ्यायला पाहिजे होता बैल. पण त्यानं लगेच आम्ही मैदान पडलं श्रीनाथ केसरीज फॉर्च्यून मैदानचं, तिथं फायनलच राहिली गाडी. त्यामुळे आमचा तो फायनलचा मानकर आहे. हा, फायनल श्रीनाथ केसरी फायनलचा मानकर आहे. मित्रांनो, या मालकांचा जो शूटर नावाचा नंदी आहे तो 20 लाखाचा साधा सुद्धा नंदी नाही. श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये फायनलचा मानकर आहे. 6 नंबरचा मानकर आहे आणि त्याची शिकवण आहे. त्याची शिकवण. आता थोडंसं लोकांना पळ सांगा कसा आहे वासराचा. दोन म्हणजे कुठल्या पण खांदी घाला, उजवी खांदी डावी खांदी पब्लिकनं जास्त पळतं, आपल्यापेक्षा पब्लिकनं जास्त पळतं. म्हणजे पब्लिकच म्हणजे तुम्ही तयारच त्याबद्दलच केलं आम्ही. कुठूनही गाडी लागू द्या, आम्ही काही अडचण नाही. आम्ही कुठं पण लागली ना बैल गाडी, कुठं पण लागली तर आम्ही कडनच पळवायचो गाडी. 2-4 मैदान आम्ही कडनं नुकतंच गाडी, म्हणजे चिठ्ठी नाही काय ना, असं सोडायचं कडनच. असं सोडा, म्हणजे चव लावासाठी कडनं. बघा मित्रांनो, वासरू एवढं छोटंसं आहे आणि ती पण गाडी पब्लिकनच पळते. म्हणजे मालकांनी त्याच्यासाठी किती कष्ट घेतले. कष्ट टीमचं आहे. कष्ट हे एकतर हे येते आमचं सुट्टी मग रोहित नांगरे यांच्यापेक्षा असतं सगळं, बैल पण यांच्यापेक्षा असतं. 4 वासर आहेत, सगळे यांच्यापेक्षा असते. ते नियोजन सगळं त्यांचं तीच करते. आम्ही काही सुद्धा बघत नाही, काही सुद्धा नाही. नुकतं फोनवर सांगते बाबा ह्या बैला संग नियोजन झालं, उद्या इथं गाडी पळणार आहे. काय सांगाल, आजचा गुलाल किती महत्वाचा आहे, कारण की आज नामांकित महारथी आहे त्या मैदानामध्ये. आता सेमी पडला तर तिथं आम्ही फायनल घेतल्यावर झाला, म्हणजे आम्ही फायनल म्हणूनच आज पडलो होतो सेमीला. कारण आम्हाला म्हणजे आमच्या स्वतःवर विश्वास नव्हता, एवढ्या मोठ्या टॉपच्या गाड्या होत्या. मग आम्ही पहिल्यांपासून मनात दगदग लागली होती की बाबा राहते की नाही राहते, पण राहिली गाडी. काय आपण आता वळूयात या बैलाचं, या नंदीचं छोट्याशा नियोजन घडवलाय जो नंदी तुम्ही बघताय, रॉकी नावाचा आदत मधला
हा पब्लिकनं कसा घडवलाय याचं थोडंसं श्रेय यांना सुद्धा जाते. शेठ तुमचा सगळं श्रेय यांना जाते. तुमचा परिचय द्या शेठ. मी सुट्टी मेकर रोहित नगरे व्यापूरचा आहे. मी विहापूर प्रॉपर तुमचं प्रॉपर माझं गाव व्यापूर. काय सांगाल याचं परिश्रम कसं घेतले तुम्ही एवढं छोटं वासरू तयार रेशन घाला ही काय शिकूनच आल्या का ताय गाईच्या पोटातनं का तर आम्ही ह्याला फेर नाही ते काय नाही ते एक आमच्या शूटर नावाचा बैल आहे. चालवाय गेलो असंच माळ एक मोकळं दिसलं मला दोन्ही गंड ऊस होतं त्या मोकळ्यावर राहणार मी छकड्यात बसलेलो आणि मीच गाठलं. तेव्हा त्या बैलाला आमचं एक 600 फूट गेल्यावर आमच्या बैलाला कडव हातात राहिलं. तेव्हाच मी आमचं मामा आहे ते हे मामाचं म्हणलं ही वस्तू आपली काय ना काय तर आपलं नाव कुठं ना कुठं तरी करणार आणि ते आज आमचं ही साध्य झालं. चांगल्या सीमेत आम्ही राहिलो. लागतो होती वाजे एवढ्या मोठ्या सीमेत काय होईल बारकं पिल्लो आहे. आता लय त्याचा एक 9वं मैदान त्यात 7 मैदान राहिले 2-3 मैदान मार खाल्ले अवघाने. म्हणजे एवढं छोटस वासर आहे गुलालाचा बादशाह आहे. हो गुलाला लहान वयात एवढे गुलाल काय पहिले 2च मैदान फेल गेली ती पण काय आम्ही आपलं असं न्यायचो मैदानला चिठ्ठी नाही वाजले इतरापणा करत होतं खाली जाताना म्हणून त्याला मग पळून पिळून जायचं मग आपलं असं नेलं मैदान. जात आहे वगैरे काय ही आपली मैसुरी बेरडमध्ये मुडते मैसूरमध्ये. याचं वैशिष्ट्य काय या वासराचं छोट्याशा ह्या वैशिष्ट्य काय दोन्ही खांदी पब्लिकनं पळतं आणि काय जेवढा खांदा चेंज होईल तेवढं तर जास्तच गती लावतं. हो याचं स्पीड कुठं आहे जास्त ह्याचं स्पीड उजवी लावतं पण आता काय झालं पहिलं आपल्याला सगळं उजवीचं झालं म्हणजे आपण बरीच मैदानात डावीनं वासर पळवलंय. परवा दिवशी चोरडाला पळवलं उजवीनं तिथं राहिलं क्वार्टरला आपलं. या वासराला आज अजून पात्र या वासरानं आपल्याला काय घरी असं बिना गुलालाचं घालवलं नाही. म्हणजे जाईल तिथं गुलाल आहे. काय क्वार्टरचा नाही काय तर आहेच गुलाल क्वार्टरच्या खाली ना क्वार्टरचा गुलाल आहेच. एकच क्वार्टरचा गुलाल. या वासराला आज गटाला शिबिरा कुठल्या खांद्याला झोपलेलं डावे खांदेच स्वामी एकच खांदे आहे ना. तो काय हो मोठ्या मैदानातला मोठा वस्तादच आहे तो नाही आहेच तो बैल. काय सांगाल त्याच्या पळाबद्दल काय सांगाल. तो बैल काय कोणालाच गती दाखवून देत नाही. अजून पातूरच्या बैलाचा अंदाज कोणाला लागला नाही. बैल लय स्लो पोहतो पहिला फेरा तर लय मापात करतो. पहिला फेरा आपलं वासरू निम्यातनं पुढं म्हणजे कोणाच होता पण मला माहिती तो उराव त्याच्या मोठ्या गाड्या आहेत त्या बैल काय ना काय तर करण निकालात आणि बैलांनी ते साध्य केलं आपल्या निकालात. ह्याचा सुट्टीला कसा उभा राहतो काय नाही सुट्टीला ते ऋषी सोडतो तोंडलीचा सुट्टी मेकर आपला तो भावच आहे आणि बऱ्यापैकी नियोजन पण तोच करतो. चांगलं पैर आले की हे सांगतो का तर आपल्या आधीचा वाईज तो नादातला माणूस आहे त्याला रेशो कसा आहे त्याचा थांबतो हा निकाल रेकॉर्ड थांबतो वाईज तापट केलं की मग तो उड्या पिड्या घालतो छकड्यातनं काही नाही निघतो. किती दिवसाचे गॅप काढता याला 10 दिवसाच्या आतनं 10 दिवसाच्याच गॅप. त्याचा खुराक वगैरे काय कसा असतो काय खुराक आम्ही युट्यूबवर एक बाईट बघितलेली शिव आपला पिसा नानाजी पिसा पहिला होता खिलारगाव पण त्याच्यापेक्षा आता ती वैल आहे तेव्हाच नाही. आज पळून गेलं की उद्या तो ते 2-3 दिवस चालला की उड्या घ्यायला चालू करतो वासर 4-5 अरे ते बात ते आहेच रिझल्ट व्हायचं. एक छोटस वासरू एवढं मोठं नाव करते काय सांगाल. काय आता आमच्या नाव बनवते हो बनवते तो बैल आमचा काय देवच आहे लक्ष्मीच आहे थोडक्यात ते आमच्या घरात काय नाही. मी नादात नव्हतो त्या पहिल्यांदा नादात आलो आणि ती खरेदी झाली माझी आणि खरेदी होऊन पण आपलं त्यांच्या पण दुकानाकडे तो बैल आल्यापासून भरपूर भरभराट आहे. आपल्या पण घरात काय असं हे नाही सगळं ती लक्ष्मी झाली थोडक्यात. आपलं एवढं छोटस वासरू नाव करते महाराष्ट्रात नाही 14 देशामध्ये करते. हे काहीतरी मनामध्ये इच्छा असेल की आपण वासरू एका मोठ्या बैलासोबत काय बघा सोबत काय असं बाईक मध्ये बोललं काय बोललं तरी काय ते देत नाही. ते आपला जेव्हा नंदी पळल जेव्हा जगाला दिसल तेव्हाच ते आपल्याला विचारते ना. मग आपण कुठं पण राहावं एखाद्या डोंगरा खिंडीत राहावा तिथं मात्र आपल्याला ती 4 व्हीलर येणार विचारत कुठं आहे घर काय तेव्हा तो तर काही इज्जत नाही. काळ असतो त्यावेळेस कुणी कुणी नाही बैल पळतो त्यावेळी मग तुम्ही कुठं पण बांधा कुठल्या पण दुनियात राहा तिथं तुम्हाला ते हुडकत येणार कोणाकडं नाही कोणाकडं नंबर घेत येणार आणि ते पायऱ्याला बघणार काय. ठीक आहे अजून काय सांगाल या वासराची खासियत. ही वस्तू काय हो काढाल तेव्हा आम्ही गुलालातच राहते 10 दिवसानं काढतो आणि शांत एकदम काय नाही असं एका दाव्या नसतो घरी. त्या ड्रायव्हरांचा थोडासा उल्लेख राहिला करायचा बाळू ड्रायव्हर मांडवेकर काय हे काय हो जुनं जाणतं ड्रायव्हरांचं काय ते वासरू एक अनुभव एकीकडे होतं काय सांगाल. नाही ड्रायव्हर आम्हाला म्हणलेलं शिमी निघाला तेव्हा तुम्ही भिवू नका तुम्ही बैलावनी विश्वास ठेवा ठाम माझं मी वर बसून काम करतो काय घडल ती आपल्या ह्याच्या होईल. हे काय आपलं वासरू असंच कामगिरी करू अख्ख्या महाराष्ट्राच्या 14 देशामध्ये नाव गाजते त्याचं. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं पण अभिनंदन. आम्हाला सगळी फोटो काढूया.